मी श्यामीला म्हणताना तो म्हणालो का बाईंना विचार, पण आता श्यामी विचारतीच म्हणली तवा दरदरून घाम पोटला. श्यामीने जर बाईंना विचारलं तर आली का बालामत. मी आपलं डोळं खाली घातलं आणि म्हणलं कर तुला काही चौकशा करायच्या त्या. तिच्या हातातला हात हळूच सोडत मी बाजूला झालो. हातातलं पैसं तवर घामेजून गेलं होतं. श्यामी बाहेर भांडी घासाय गेली ती बघून मी हातातलं पैसं एका गाडग्यात घालून ते गाडग्याच्या उतरंडीच्या मोठ्या गाडग्यात दडवून ठेवलं होतं. श्यामीला कधी बी दिसू नये म्हणून त्याच्यावर 4 चिंध्या घातल्या, गाडगं बांधून ठेवलं. आज वाचलो होतो श्यामीच्या चौकशीपासनं, पण रोजचं काय सांगायचं काही कळलं झालं. त्या दिवशी श्यामीला समध्या कामात मदत केली. कच्चं पक्कं श्यामीने शिजवलेलं दोघांनी मिळून खाल्लं. डोसक्यावरून पाट्या वाहून डोसक्याला हात लावू वाटणं झालं. पायाला गोळं आलं होतं. कवा एकदा बोहीला मैत्रीण करून आडवं होतंय असं झालं. सगळी कामं आटपून मी वाकळ हातारले. श्यामी माझ्याशी काय काय बोलत होती, पण माझ्या डोळ्यावर अक्काबाई विराजमान झालती. तिच्या बोलण्यातलं काना वांदूक पडत होतं, पण डोळ्याची झापड मिटल्यामुळं कानाची दारं बी आपोआप बंद होत होती. श्यामी म्हणत होती, माझा अभ्यास कर जरा, किती लवकर झोपतोय, आज काय कुठं पाट्या टाकायला गेलता का. आता श्यामीला कोण सांगणार होतं का मी पाट्याच टाकायला गेलतो. मी आडवं झाल्या वाराय बी लागलो. श्यामीचं शब्द कानावर पडता पडता बंद झालं. अभ्यासाचं आज तसंच राहून गेलं. पहाटाच्याला कोंबडं आरवलं तवा धडपडून उठलो. दिव्याची वात उजळली, जरा त्यात तेल वातलं न बसलो दप्तराचा बिस्तरा मांडून. बाईंनी दिलेला घरचा अभ्यास पूर्ण केला. कानात बोट घालून बाईंनी दिलेली प्रश्नाची उत्तरं बेंबीच्या देठापासनं वाचत होतो. श्यामीला साखर झोप लागली होती. श्यामी उठस्तवर सारा अभ्यास पुरा झालता. श्यामीनं उठून सारी आवरावर केली, आंघोळीला पाणी काढून दिलं, चहाचं आदान ठेवलं. आदान शिजस्तवर अंगावर एक हिकडनं एक तिकडनं 4 तांबे वतून घेतले. आतनं श्यामीवर रडली, महादा डोसक्यावरनं 4 तांबे वतून घे, काल डोसक्यात वाळूचा दूह माजलाय. मी दाताखाली जीभ चावलेगत केली. राहिलेल्या बादलीनं पाणी एका दमात डोसक्यावरनं वतलं. टावेलानं डोसकं खासा पुसलं, खाली वाकून वाळू झटाकली, तवा कुठं बरं वाटलं. पितळीतला चहा फुरक्या मारत 4 घोटात संपवला, तवा कुठं नव्यानं तरतरी आले. श्यामीनं रातच्यालाच आपलं दप्तर काढून त्यात माझं दप्तर भरलं होतं. दप्तरात श्यामीने आज लय दिवसातनं राहिलेला मेवा भिजवून सुशिला करून डबा दप्तरात घालून ठेवला होता. मी डब्यातला सुशिला बघून खुशीत दप्तर पाठीवर टाकलं, दानान सुटलो. कामाची सवय नसल्यानं काल जरा जीवाच्या आकांतानं काम झालं म्हणून माझं अंग मोडून आलतं. आज शाळेला बी दांडी मारावी वाटत होतं, पण तसं करून जमणार नव्हतं. उसनं बळ आणून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे याची मनाला गाठ पक्की बांधली होती. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले मावळेच जणू. आपल्या पूर्वजांनी काय काय काम केलं आहे त्याचा इतिहास ऐकून अंगावर काटा उभा राहतोय. मग आपण फक्त आपल्या बहिणीसाठी आपल्यासाठी नाही करायचं, मग जगण्यात अर्थ तरी काय. म्हणून उसनवारी बळ आणून छाती फुगवत शाळेकडे निघालो. एकाएकी ध्यानात आलं, श्यामी बाईंना विचारती म्हणाली होती. श्यामीनं बाईंना गाठायच्या आत आपणच त्याचा बंदोबस्त करू म्हणून गेलो तडक बाईच्याकडं. बाईंना मागणा आवाज दिला. बाई बाई म्हणल्यावर बाईंनी माझा आवाज वळखला, जागेवर थांबले. मागं वळून माझ्याकडं बघितलं. मी धापा टाकत बाईंच्या जवळ गेलो. आधी त्यांच्या पाया पडलो. बाई म्हणल्या, अरे महादा असू दे, उठ बरं. बाईंनी मला उठवलं आणि म्हणल्या, महादा आज काय एवढं मला रस्त्यावरच गाठून इथेच नमस्कार चालू आहे, काही काम आहे का, म्हणजे काही हवं आहे का तुला. बाई काय बी नाही पाहिजे बघा, तुमचा आशीर्वाद घ्यावा म्हणलं सकाळ सकाळ आणि तो बी मिळाला मला. बरं बाई जरा डोळं झाकून हात पुढं करा की. महादा वेळ लागला आहे का तुला, असं रस्त्यात कोणी डोळे बंद करतं का आज तूच मला छडी घेऊन शिक्षा देतोयस. चल मला जाऊ दे, आधीच फार उशीर झाला आहे, वर्गावर पोरं वाट बघत असतील, तू पण चला नाही तर तुलाही मी शिक्षा करीन. बाईंनी असं म्हणेस्तवर मी बाईंचा हात पकडून त्यांना 2च मिनटं थांबाय सांगितलं. बाई म्हणल्या, बरं ठीक आहे चल 2 मिनटं, हे घे. मी डोळे मिटले, हातही पुढे केला.
बाईंनी हात पुढं केल्यावर मी त्यांच्या हातावर माझी पहिली आप कमाई मिळालेले ते पैसे म्हणजे 40 रुपये बाईंच्या हातावर ठेवले आणि दारातली पारिजातकाची फुलं वंजळभर बाईंच्या पायावर ओतली. परत एकदा त्यांच्या पायावर डोकं ठेवून पाया पडलो. बाईंनी डोळे उघडून आश्चर्यानं बघितलं तर काय, पायावर पारिजातकाचा सडा आणि हातात 40 रुपये. बाई म्हणल्या, अरे महादेव उठ, हे काय करतोयस आणि ही फुलं कशासाठी माझ्या पायावर टाकली आहेस? मी काय देव आहे का? आणि आधी मला हे सांग, 40 रुपये कशाचे मला देतोयस? मी तर तुला पैसे नाही दिले. बाईंनी ते पैसे परत माझ्या हातावर ठेवले. बाईंचं हे बोलणं ऐकून मी म्हणलो, बाई जगाचं मला नाही माहिती, पण मला आणि श्यामीला तुम्ही देवच आहेसा. देवाच्या वरचं स्थान आहे आमच्या मनामध्ये तुमचं. तेव्हा या भक्ताची भाबडी भक्ती मानून घ्या. तुम्हीच म्हणताय ना हे पैसे कशाचं, तर त्या दिवशी तुम्ही माझ्या डोळ्यात अंजनच घातलं आहे. बाई मी कालपासून कामाला जायला लागलो आहे. रोज ती मालक मला 30 रुपये देतो म्हणला आहे. वेशीच्या जवळ एक मोठं बांधकाम चालू आहे नवं, तिथं मी इटा वाळू व्हायला जातो आहे. काल कामाचा पहिला दिवस होता. मालकानं माझा स्वभाव बघून मला 10 रुपये बक्षीस बी दिलं काल. ती सगळी मिळून बघा 40 रुपये दिलं मला. म्हणलं आधी आपल्या देवाला देऊया. बाईंना हे सगळं ऐकून गैवरूनच आलं. बाई म्हणल्या, कशाला रे महादा एवढी जोखीम उचलतोयस? एक तर तुझं 10वीचं वर्ष, त्यात अजून असली कष्टाची कामं तुला झेपतील का? हे बघ महादा, ही तुझी घामाची कमाई मला नको देऊस, तुझ्याकडेच जपून ठेव, लागेल तेव्हा खर्च करता येईल. बाई तुम्ही आमच्यासाठी आयुष्यभर जटत राहिला ते गेलं वय कुठं? जगात कोणी बी आमसनी जवळ नाही केलं, पण तुम्ही आहे. तुमच्या छत्रछायेत आम्ही भावंड वाढतोय. या पैशावर फक्त तुमचा अधिकार आहे, तेव्हा मी हात जोडतो, नाही म्हणू नका. तुमच्यासाठी हे 40 रुपये म्हणजे 4 टिकल्या असतेली तरी बी माझ्या समाधानासाठी बाई घ्या एवढं पैसे. बाईंना काय बोलावं कळना झालं. बाईंनी डोळ्याच्या काडा पुसत माझ्या डोसक्यावरनं हात फिरवला आणि म्हणल्या, महात्मा अरे कुठून शिकलास एवढा चांगुलपणा? कुठे विकत मिळत असला तर मी सुद्धा माझ्या पोरांना विकत आणून दिला असता. आज मी धन्य झाले महादा, खरंच फार गुणी आहात तुम्ही. बरं राहू दे, पण कधी लागले तर निसंकोच घेऊन जा. असं म्हणून बाई पाठमोऱ्या होणार तवर मी म्हणलो, बाई अजून एक सांगायचं होतं तुम्हासनी. श्यामीने जर विचारलं महादाला मित्राकडं अभ्यासाला तुम्ही पाठवलं का, तर वय म्हणून सांगा. कारण श्यामीला माहिती नाही मी कामाला जातोय ते, ती मला नाही जाऊ द्यायची कामाला. बाई मी हात जोडतो तुम्हाला, श्यामीचा भार कमी व्हावा म्हणून करतोय मी सगळं. बाई मी रोज आलेला पगार तुमच्याकडे ठेवत जाईल, लागला तर घेऊन जात जाईल. बाईंनी अजून एकदा आशीर्वादाचा कटाक्ष माझ्यावर टाकला आणि मान हलवली. माझ्या हाताला धरून मला शाळेकडे नेलं. बाईंना माझ्या पुढं काय बोलावं कळना झालं. एका दृष्टीने हे बरंच झालं. बाईंना सगळं सांगितलं ते, आणि त्यांच्याकडं आलेला पगार बी सुरक्षित राहिला असता. नाही तर आपल्या झोपड्यात पगार कुठं ठेवायचा हा प्रश्नच होता ना. मनावरचं वजं कमी झाल्यागत वाटत होतं. एखाद्या कामाचं टेंडर घेऊन ते पास व्हावं आणि त्या कंत्राटदाराला आनंद व्हावा, तसा आनंद बाईंनी होकार दिल्यावर झाला मला. आज बी शाळेत जे काही शिकवते ती एकदम कान टाव करून ऐकत होतो. जरा आत्ता ध्यानात नाही घेतलं तर नुकसान आपलंच आहे. आता आपल्याला जास्त येळ नाही मिळायचा, कामाला बी जायला लागते. तेव्हा ह्या येळेचा ताळमेळ घालून अभ्यास केला पाहिजे. शिकवतानाच नीट ध्यान दिलं म्हणजे परत एकदा वाचलं तरी बी नीट कळतंय. बाई पोरासनी सारखं उदाहरण द्यायच्या. तो महादा बागा किती लक्ष देऊन सोडवतो गणित, किती लक्ष देऊन अभ्यास करतो. असं म्हणल्या वर्गातले 4 पोरांना बरं वाटायचं, पण बाकीचे होतेच की माझ्या वाईटावर टपलेले. टवळकी पोरं वर्गात मागच्या कोपऱ्यात बसून माझ्याबद्दल काय बी बोलायची. म्हणायची, धनगर कोठला, लय शहाणपणा धावतोय, हुशार समजतोय लय स्वतःला. बाईचा चेला आहे ना, सारखं बाईच्या पुढं पुढं करत असतोय. एकदा समधी मिळून त्याला वटणीवर आणू. असं एक ना अनेक तोंडाने बोलायची पोरं. ते मी बाईंना सांगितलं का बाई म्हणायच्या, महादा कुत्री कितीही भुंकली तरी हत्ती डवलात पुढे निघून जात असतो. तो असल्या कुत्र्यांकडे लक्ष नाही दे, तेव्हा तो आपल्या अभ्यासाकडे आणि कामाकडे लक्ष दे. लक्षात ठेव, हीच निंदा करणारी उद्या तुला वंदन करतील.
आणि असू दे रे, कोणी काही बोललं म्हणून आपल्या अंगाला भोक नाही ना पडत. त्यातून आपली चूक समजून घ्यायची आणि पुढं जायचं. हे असतातच खेकड्याच्या जातीचे. थोडं वर चाललो आपण की पाय ओढायला बघतात. लक्ष देऊ नकोस, चल गणित सोडव. असं म्हणलं की मी 2 मिनिटात ते गणित सोडून दाखवलं. बाईंनी मुद्दामून सगळ्यांना जोरात टाळ्या वाजवायला लावल्या. शाळेची मधली सुट्टी झाली. पोरं जी ती आपापला डबा खाण्यात दंग होती. मी आपलं कामाला गेल्यावर अभ्यास नाही व्हायचा ह्या धास्तीनं डबा बे उघडून नाही बघितला. मधल्या सुट्टीत शाळेच्या पाठीमागे एक चिंचेचं झाड होतं, तिथं जाऊन सगळं लिहित वाचित बसलो. पोरं लय गोंधळ घालत्या ती म्हणून मागच्या बाजूला आपला अभ्यास करत होतो. इतका ध्यास लागला होता अभ्यासाचा आणि कामाचा. शाळा सुटली, तास संपला का लगेच चिंगीला गाठायचं, तिच्या संगतीला दप्तर देऊन मित्राच्या घरी अभ्यासाला जातोय म्हणून सांगावा धाडायचा. हे आपलं रोजचंच चाललं होतं. मनात म्हणलो, आता रोज रोज चिंगीपाशी दप्तर देण्यापेक्षा आपणच दुसरी पिशवी आणायची. काय ह्या पुस्तकं पिशवीत आणली काय आणि दप्तरात आणलं काय, काय फरक पडतोय. अभ्यासाची खिचडी डोसक्यात शिजवायची असती, ती काय दप्तरावर अवलंबून नसती. झालं ठरलं, उद्यापासून आपलं पिशवीत दप्तर आणायचं. हळूहळू कामाचा मेळ बसायला लागला. मालक बी माझ्यावर जीव टाकत होते. श्यामीनं बाईंना विचारलं होतं, माझा अभ्यास करतो का बाई? कोणत्या मित्राकडे जातोय तो अभ्यासाला? बाईंना माझ्या पायी पहिल्यांदा खोटं बोलायला लागलं. मी कामावरनं तडक बाईंच्याकडे जाऊन बाईंना झालेला पगार देत होतो. बघता बघता 200-400 रुपये बाईंकडे जमा झाले. बाई माझी रोज पाठ थापटायच्या. मी बी लगेच साधून घ्यायचो पडदेशी. पाया पडून आशीर्वादाची एवढी करून टाकत होतो. आशीर्वादाच्या एवढी एवढ्या साठल्या होत्या का भविष्यात त्याच्या जोरावर मी मोठा माणूस होणार याची खोनगाट मनात बांधून टाकली. उन्हाळा संपून पावसाळ्याची नुसतीच चावल लागली होती. कवा कडक ऊन तर कवा शिरवळ. शिवपाठवणीचा खेळ खेळत होते. मधनंच वावटळ अशी सुटायची का त्यात आपल्याला वडून वर घेऊन जाते काय वाटायचं. असल्या तळपत्या उन्हात मी वाळूच्या इटाच्या पाट्या वाहत होतो. मला विश्वास बसत नव्हता मी एवढं काम केलं म्हणून. पाटी उचलत नसली की मारुतरायाला आठवून भीमरूपी महारुद्रा मोठ्यानं म्हणायचो का 100 वांद्रांचं बळ आल्यागत कामाला जोर यायचा. असंच एक दिवशी मालकानं कामाला सुट्टी दिली. त्याला कुठं गावाला जायचं होतं म्हणून. मालकानं सांगितलं, माझा आज काम बंद आहे, तेव्हा तू या मालाची देखरेख करायची. मी म्हणलो, मालक पण मला आज अभ्यास आहे लय घरचा. हे बघ मला काय माहीत नाही. आज माझं काम महत्त्वाचं आहे. या कुठल्याच पोरावर माझा काडी मात्र विश्वास नाही, तेव्हा तूच माझ्या सामानाची निगा राखायची. जर काय झालं तर तू जबाबदार त्याचा. आणि अभ्यासाचं म्हणतो तू, मग अभ्यासाचं दप्तर घेऊन इथं ये, बस आडोशाला कर अभ्यास. अभ्यास बी होईन, देखरेख बी करशील. मालकाचं म्हणणं ऐकल्यावर मनाला ठरवलं, जाऊ दे घरी तरी बसून कुठं अभ्यास होतोय, त्यापरी इथं येऊन बसावं अभ्यासाला. शाळा सुटल्या दप्तर पाठीवर टाकलं, दानानं सुटलो कामावर. उन्हाचा वनवा पेटला होता. चापा ऊन डोसक्याला लागतंय म्हणून दप्तर डोसक्यावर ठेवलं आणि तडक निघालो. मालकाच्या सामानाची देखरेख करण्यापायी आज सुट्टी असून बी जीवाला चैन नव्हते. उन्हाचा रपाटा असा बसला का जीवच गाभरा गुबरा झाला. नाकातनं रक्ताची धार साऱ्या सदऱ्यावरनं पायावर लागली. अजून कामावर पोचायला येळ होता. मग मधीच एका झाडाखाली थांबलो. रक्ताची धार काय केला थांबना. तिकडून एक आजी आपल्या नवऱ्याला भाकरी घेऊन रानाकडे चालली होती. त्या आजीने मला बघितलं. ती आजी माझ्या जवळ आली आणि म्हणली, अरे लेकरा घाना फुटला वाटतं, थांब तुझ्या डोक्यावर पाणी मारते. त्या आजीनं नवऱ्याला घेतलेल्या चरवीतलं पाणी डोसक्यावर मारलं. मला मांडीव डोसकं खाली घालून जरा वेळ झोपवलं. तवा रक्ताची धार आटल्यागत झाली. आजीनं विचारलं, लेकरा एवढ्या उन्हाचं कुठं चाललंय? आजी आहो अभ्यासाला चाललो मित्राकडं. लेकरा बस थोडा वेळ, ती धर जरा भाकरी आणि कोरड्यास खा, ही थोडं ताक पी मग जा. काय आहे पोटाला खाल्लं का तसाच निघाला? आजीनं चिरगुटातली भाकरी आणि कोरड्यास हातावर ठेवलं. एका गाडग्यात ताक दिलं प्यायला. काय ते ताक, अहो सर्गातल्या अमृताला बी मागं सारत होतं. कावा नाही मिळालं आणि गट्ट गिळलं. याच्यासारखं तोंडाला ताकाचं गाडगं लावलं, गाटा प्यायलो. आज किती दिवसातनं ताक बघायला मिळतं. मी आजीचे धन्यवाद मानले. आजीच्या पाया पडलो, कामावर पोचलो.
बांधकामावर फकस्त स्लॅब पडला होता. आतली कामं अजून तशीच होती. आत बसलो आडोशाला बेस्तरा उघडून. गार हवा येत होती. मधनं उन्हाच्या जाळ्या लागत होत्या. पोटात बी भर पडली होती. त्यात आजीनं थंड ताक दिलं तर प्यायला. वाचता वाचता डोळ्याची झापड बंद व्हायला लागली. पुस्तक हातात घेऊन तिथंच लवणलो. नको म्हणलं तरी बी डोळ्याचे जीसीबी लावून बी पापण्या उघडायला तयार नाही. अभ्यासाचा पसारा डोळ्यासमोर नाचत होता. काय करायचं? रातीला झोप नाही, अभ्यासाचा डोंगर. कामाच्या हिमालयाखाली मी दाडायला लागलो. एवढ्या कावळ्या वयात हाताला घट्ट पडलं होतं, खांद्याला घट्ट पडलं होतं. त्याबरोबर आजूबाजूची माणसं अशी वागत होती की मनाला बी घट्ट पडत होतं. पुस्तक तसंच तोंडावर घेऊन झोपलो. चांगली झोप लागली. दुपारचे 2-3 वाजाय आले होते. झोपीतच खड खड आवाज आला आणि मी दचकून उठलो. बघतो तर काय, भांगार चोरणारी पोरं कामावरचं गज साळ्या पोत्यात भरून लंपास करायला लागली होती. मी वरनच असे डांग टाकली आणि त्याचा कानच पकडला. ताणवून मारला. तर त्यांना कामावरची दुसरी पोरं सामील. सगळ्या पोरांनी मला घेरलं आणि मला बेदम हाणायला सुरुवात केली. एकदम सगळीच आली अंगावर धावून. जय हनुमान असं म्हणलो. एक बांबू घातला आणि सगळ्या पोरांना समजावलं. म्हणलं अरे मालक म्हणजे आपलं मायबाप आहेत. त्यांच्यामुळं आपल्याला रोजीरोटी मिळते, 4 पैसे मिळतात. काम कुठलं बी करावं पण इमानानं करावं. दगा केला तर जय मिळत नाही. ज्या ताटात खायचं त्याच ताटात छेद केला तर पोट भरायचं कसं? तेव्हा कुठलं बी काम केलं तर भंजून खावा. असं 4 उपदेशाचं डोस पाजलं की आली ताळ्यावर. सगळी पोरं हात जोडून विनवत होती. माझा मालकाला काय बी सांगू नको आता. परत कधी बी असं नाही वागणार आम्ही. एक डाव आम्हासनी माफ कर. आजपासनं तू काय म्हणशील ते ऐकतो, पण हे एवढं मालकाला नका सांगू. मी काय जास्त मनावर नाही घेतलं. मग पोरं जरा वेळ माझ्या मागं गोंडा घोळत होती. मागं पुढं केल्यावर निघून गेली जिकडं तिकडं. एक झोप झाल्यामुळं तरतरी आलती. कामावरची बोर चालू केली. पाईपनं तोंड धुतलं, अंगावर पाणी वतून घेतलं. मग जरा ताजं तवानं वाटायला लागलं. अभ्यासाला बी जरा बरं वाटत होतं. आधी सगळा घरचा अभ्यास लिहून काढला. मग टेकून बसून वाचत बसलो. मन लावून अभ्यास इतक्या जोमात चालला होता. तेवढ्यात अचानक आभाळात डागाची दाटी झाली. विजा लावून पावसाची लक्षणं दिसायला लागली. गाडीभर सिमेंटची पोती रस्त्यावर आणून पडली होती. आता पावसात जर भिजली तर सिमेंटचा दगडच होणार. मालकी एक बोलून राहणार नाही. आता काय करायचं कळवना. रस्त्यावरनं चाललेल्या 2-3 माणसाला हाताला घेतलं. सिमेंटची पोती एक एक करून आत आणून लावले. पावसाचा रपाटा चालू व्हायच्या आत सगळी पोती आत लावून घेत होतो. तेवढ्यात मालक येऊन पोचले कामावर. त्यांनी सगळं बघितलं. किती जीवाचा आटापिटा करून मी एवढ्या लहान वयात राबत होतो. मालकाला लय बरं वाटलं हे सगळं बघून. मालकानं जवळ येऊन पाठीव शाबासकी दिली. मालक म्हणले, अरे आज तुझ्यामुळं माझं नुकसान होता वाचलंय. आज पावसात ही सिमेंटची पोती भिजली असती तर काय खरं नव्हतं. तू डोकं लढवलं, मोठ्या माणसावानी काम करून टाकलं. वा 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 पैलवान, आज तू शोभतो बाबा. काय तुला पाहिजे ते माग. मालक मला काय बी नको. मी माझं कर्तव्य केलं आहे. तुम्हाला द्यायचं असेल तर ह्या गरीब कामगारांना द्या. त्यांनी मला मदत केली. मालकानं त्या कामगारांच्या हातावर 100 रुपये टेकवलं. ते कामगार बी खुश होऊन गेले. मालकानं परत एकदा माझ्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणलं, महादा लय गुणाचा आहे बाबा तू. अरे तुझ्या आईबापाचं लय कौतुक वाटतंय मला. एवढ्या गरीब परिस्थितीत बी तू ढळत नाही जागेवरनं. तुला माझ्याकडनं बक्षीस नाही ना घ्यायचं. राहू दे, हे धर, हे आंबे घेऊन घरला जा. अरे तालुक्यावरनं आंब्याची पेटी आणली, त्यातले 6 आंबे घेऊन जा, खार रस करून. नको नको म्हणलं तरी बी मालकानं पिशवीत आंबे टाकले. घराकडे गेलो मोठ्या आनंदात. आज आपल्या हातानं चांगलं काम घडलं म्हणून मनाला समाधान वाटत होतं. आपल्यामुळं आज कोणीतरी खुश झालं. मालकांचा तो स्पर्श अजून मी अंगाला उबदार वाटत होता. रस्त्यानं नाचत नाचत घर गाठलं. बघतो तर काय, श्यामी झोपड्यात पावसाचं पाणी ठिपकतंय तिथं भांडी ठेवून आणि पाणी पावसाचं वतून वतून बेजार झालं. मालकानं रस करायला तालुक्यावरनं आणलेल्या आंब्याच्या पेटीत हापूस आंबे दिले ते काढून. आज जिंदगीत पहिल्यांदा हापूस आंबा काय असतोय ते बघितलं होतं.
पण त्याचा स्वाद घ्यायच्या अगोदर त्या आनंदावर पडलं विरजण. माझी श्यामी पाणी काढत होती. कुडाचं काळं मिट्ट पाणी, त्यात गळकी भगुनी जागोजाग मांडलेली बघून त्या दारिद्र्याची मलाच लाज वाटायला लागली. मी जर मोठा असतो तर माझ्या बहिणीला एवढं श्वासायला लागलं नसतं. मीच कुठंतरी कमी पडतोय. बाई बरोबर बोलत होत्या. श्यामीनं कुठवर या फाटक्या संसाराला माझ्या सुखापायी स्वतःच्या सुखाचा दाबन करून त्यात स्वतःच्या शिक्षणाच्या त्यागाच्या धाग्यानं टाकं घालत बसायचं. मला मोठा ऑफिसर झालेला बघायच्या तिच्या डोळ्यातल्या स्वप्नाकडं बघता बघता तिच्या भावना बी काय असतात हे मी विसरूनच गेलतो. बाईंनी मला जागं केलं पण त्यातली गोम आज आत्ता माझ्या ध्यानात येत होती. आता श्यामीच्या वाढत्या वयात तिच्या कावळ्या मनाला आता मला जपलं पाहिजे. माझ्या हळूहळू ध्यानात येत होतं. मन मारून मी झोपड्यात तसाच गेलो. श्यामीला मागणं भ्या केलं. श्यामी दचकून उठली आणि मागं बघितलं तर मी उभा. मला बघून श्यामी म्हणली, अरे माझा कुठं होता इतका येळ, बघ की पाणी काढू काढू वैताग आला मला. अगं श्यामी, मी कावाच्या धरणं बघतोय, तू पाणी उपसतीय, सरक बाजूला. असं म्हणून मी श्यामीला बाजूला सारली. श्यामीच्या हाताला धरलं. श्यामीला म्हणलं, श्यामे डोळे झाक, तुझ्यासाठी काय आणलंय बघ. असं मी म्हणल्यावर श्यामीनं डोळं झाकलं. मी पिशवीतले आंबे काढले, श्यामीच्या पदरात टाकले. श्यामीनं गोड वास आंब्यावानी कसला येतोय म्हणून डोळे उघडून बघितलं तर काय, रसाळ तोंडाला केशरी झालेला पिवळसा ताजा दृष्ट लागण्यासारखा आंबा कोकणाच्या दारातनं तोडून माझ्या पदरात टप्प दिशी टाकल्यागत श्यामीला वाटत होतं. श्यामी डोळे वाटारून बघत होती. किती गोड दिसत होते ते आंबे. श्यामीचे डोळे सुखावले. पण श्यामी लगेच म्हणली, मादा कुणाच्या रानातला आणला तोडून. मी श्यामीला म्हणलं, श्यामे मला मनस्तवर जीभ चावली आणि म्हणलं, बाईने दिले आंबे, चल अगोदर रस बघूनवर, आज त्याच्या संग खायला गरम चपाती बी टाक. हे ऐकलं आणि श्यामीचं तोंडच पडलं. श्यामी म्हणली, अरे रस करता येईन पण पीठ नाही घरात. हे ऐकून मी बी नाराज झालो. श्यामीनं डोसकं लढवून जोंधळ्याचं थोडं पीठ, कुठं बायचं काकूनं दिलेलं थोडं पीठ कालवलं, त्यात तिखट मीठ घालून दोघांनी धिरडा आणि रस केला. धिरड्याच्या रसाचा घास तोंडात घालूस्तवर मला बायचं काकूची याद आली. मी म्हणलं, श्यामी त्या बायचं काकूला तिची सून बी नीट बघत नाही, आपल्याला बी सारखा तिचा ठ्याका असतोय, तेव्हा 2 घास तिला बी खायला घालू. थांब श्यामी, मी आलो, बायचं काकूला हाळी मारतो. बरं झालं महादा, मी बी तुला तेच म्हणणार होती. आज सकाळच्याला काय करायचं म्हणलं तर घरात कशाचा दाना नव्हता, तरी बी आत्ता काय शिजवलंय ते मोठ्या मनानं दुसऱ्याला 2 घास खाऊ घालण्यात आनंदच आहे ना. जगात असं बी लोक असते ती 7 पिढ्याचं कमवून ठेवतात तरी बी हाव जात नाही त्यांची. मी पळतच गेलो बायजा काकूला बोलवायला. कोसावरनं हाक मारली, बायजा काकू तुम्हाला श्यामीनं बोलवले, लगोलग या, काहीतरी मोठं काम आहे म्हणते. बाईच्या काकूच्या सुननं घाबरून कोसावरनं आरोली ठोकली. तिकडून बी आवाज आला, महाद्या एवढं लोटून झालं का, आले तू हो पुढं. मी पुढं आलो. श्यामीनं तेवढ्यात पितळीत वाढून घेतलं. काय खमंग वास सुटला होता झोपड्यापाशी आज. तेवढ्यात बाईजा काकू आली लागा लागा करत. इरकलच्या लुगड्याचा पदर खोचतच आली. श्यामे श्यामे म्हणत आत आली आणि म्हणली, काय श्यामे काय बेत केलाय, आज झोपड्यापाशी लय गमगमाट सुटलाय, हाय काय तुझा का महादेचा वाढदिवस आहे आज. नाही काकू, कोणाचा बी वाढदिवस नाही, बाईंनी आंबे दिले, महादेला म्हणलं तुम्हाला बी बोलवावं खायला, धिरडा रसाचा बेत केलता महादासाठी, या ना काकू आत या. बाईचा काकू आत येत म्हणल्या, लेकरवा मी तुम्हाला द्यायचं का मीच तुम्ही केलेलं आयतं खायचं. राहू दे, मी तुमच्या संगतीला बसते, तुम्ही खावा अगोदर पोट भरून. मी सासूच्या काळात मन भरोस खाल्लंय बघा. माझी सासू लय मोठ्या मानाची, मला तिने सून म्हणून कधी वागवलीच नाही. पोरगे असल्यावानी वागवायची, चांगलं चुंगलं करायची, पोटभर खायला घालायची. मी बी हट्टानं तिच्याकडं मागायची. आज ती मरून गेली तरी घडोघडी तिची याद येते बघ मला. श्यामे मादा ये बघा पोरानो, माणूस हाय तवर माझं माझं करतं, पण मेल्यावर समजा हितच ठेवून जाते. फक्त 2च गोष्टी घेऊन जायच्या, चांगलं आणि वाईट. तुझ्या रकमेचं बी नाव निघतंच का नाही. अरे आज मला जन्म दिलेल्या आईची याद येत नाही, पण सासूची याद आली ना,
डोळं गाळायला लागतात माझं मन तृप्त झालं आहे पोरांनो, तुम्ही घ्या खाऊन. अरे तुमचं खाया पियाचं वय आहे, माझं म्हातारीचं काय. आता पिकलं पान आणि अरे पचायचं पाहिजे का नाही खाल्लेलं. बाईजा काकू बोलत होती, पण मध्ये श्यामी म्हणली, काकू आम्हासनी काय बी माहीत नाही, आम्ही तुमच्यासाठी अजून एक घास बी नाही खाल्ला, तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्ही खाणार नाही. तेव्हा चला पुढं सरकून ताटावर बसा. काय तुम्ही काय ऐकणारी पोरं आहे वय, चला बाबांनो खावा आता. असं म्हणून बायजा काकू पुढं सरकून ताटावर बसली. श्यामीनं धिरडी खमंग केली ती. 6 रस आंब्यापैकी 3 आंब्याचा रस केला आणि 3 आंबे तशीच ठेवले होते. श्यामी म्हणली, महादाला सकाळच्याला होते रे म्हणून काकू 3च आंब्याचा रस केलाय, कसा झाला. काकू म्हणली, श्यामी अगं तुझ्या हाताला चव आहे, जिथं जाशील तिथं सोनं करशील, गुणाची पोरं आहे तू. असं म्हणून तिने श्यामीच्या तोंडावरनं हात फिरवला. माझा ऊर भरून आला. अरे श्यामी होतीच गुणाची, आईवानी होती वागायला बोलायला. रोज तिच्यात एकदा तरी आईचं दर्शन होत होतं. रोज मी नियमानं आईच्या फोटोला आणि श्यामीला पाया पडत होतो. त्या हापूसच्या आंब्याची चव जिभेवरनं हटत नव्हती. कुठल्या शेतकऱ्यानं शेतातल्या आंब्याच्या गोट्या दिल्या तरच घरात आंब्याच्या दिवसात 2-3 वेळेला रस व्हायचा, ते बी आंबटचिट. पण आज काय साखरेपेक्षा गोड रस खाताना मन झालं तृप्त. हातावर पाणी पडल्या पडल्या श्यामीला म्हणलो, श्यामी या आंब्याच्या कोया आहे ती का गं, ते कोया फेगू न गं, आपण त्या कोया दारात लावू, म्हणजे 2-4 वर्षानं आंबं येतील दारात, होत्याली तेवढीच खायला आपल्याला. अरे भाई की माझा कोया नाहनीवरच्या दगडावर ठेवल्यात, लाव सकाळच्याला, अगोदर उठ मला पसारा आवरू दे. मग मी आणि बाईचा काकू कोपऱ्यात बसलो. श्यामीनं सारा पसारा आवरला, भांडी घासून जिथल्या तिथं मांडून ठेवली. बाईजा काकू म्हणली, पोरांनो मी आता घरला जाते, तुम्ही झोपा. आणि महादा पावसाळा आता तोंड दाखवल, तेव्हा त्यानं तोंड उघडस्तवर तू आपलं खोपटं साखरून घे, नाही तर जातोय तू शाळेला. त्या बिचाऱ्या श्यामीची कसरत होती खोपटं गाळाल्यावर. तिने शाळा बघायची, घरातलं बघायचं, कामावर बी जायचं, आणि घरात घे तांडव, मी बी येईल मदतीला, उद्याच घे साखरून खोपट. असं म्हणत ती बाहेर बी गेली. मी म्हणलं, हा काकू माझ्या ध्यानात आले, शिवा नायकाच्या शेतातनं ऊसाचं पाचट, जोंधळ्याची ताटं, काय मिळतं ते आणतो, उद्या चालू करतो काम. बरं बरं करत काकूनी घर बी गाठलं. श्यामी म्हणली, अरे महाद्या राहू दे, अरे हे वरीस तुझ्या 10वीचं वरीस आहे, रोज येऊन दमत नाही, पाऊस कावा बावा येतोय, उगा खर्चाला कार कशाला, हाय तसं ढकलो दिवस. एकदा का तुझा पगार चालू झाला ना माझा, मग बघ मी कोणाच्या बापाला ऐकत नाहीच ते, आपण मोठा बंगलाच बांधायचा माझा. परत श्यामी स्वप्नात गुंतली. श्यामीला मी म्हणलं, श्यामे नको, आधी सापान बघू, जावाच्या तावा बघू, अगोदर हे खोपट साकारून घेऊ, उद्याचं बघतो मी बाईंकडनं उसनं पैसे आणतो, फेडीन हळूहळू, तू काळजी कर न ग, मी आहे ना. आता तो बिनगोर राहायचं. अगं बाया लय मोठा गडी लावून गेला की रे तू, मोठ्या माणसागत बोलतोय, आलाय मोठा कामदार गडी, कुठनं फेडणार ते पैसे, जवळ तर दमडी नाही, आणि म्हणतो मी बघतो काय करायचंय. अगं खरंच मी बघतो. असं म्हणून मी उठून जरा बाहेर आलो. धिरडा रसाची सुस्ती एवढी चढली का हात वर करून आळस देत होतो. श्यामीचा पट्टा आज चालूच. कटाळून श्यामी झोपी गेली. मी अंगणात पडलेल्या पारिजातकाचा वास घेत बसलो. शेवटाला आठवण झाली, इंग्रजीचे प्रश्न व उत्तरं बाईने लिहून आणायला सांगितले होते. तडक उठलो आणि बसलो दिवा उजळून जवळ घेऊन अभ्यासाला. निम्म्या रातीपर्यंत अभ्यास केला, तिथंच आडवा झालो. कवा झोप लागली कळलंच नाही. झोपेत पहाटेच्याला एक सपन पडलं. सपनात मी काल रस केलेल्या आंब्याच्या कोया दारात लावल्या, मी आणि श्यामीनं खड्डा खणून लावल्या. रोज तिथं पाणी घातलं, शेणघाण टाकून त्याला आळं केलं. पावसाचे बी धारा त्याच्यावर बरसल्या. त्या कोयीचं 2 भाग झालं. ती कोय मातीत कुजली होती आणि त्यातनं हिरवागार लुसलुशीत कोंब बाहेर डोकावला. त्या कोंबातनं हळूच 2 पान सूर्याला जाऊन नमस्कार करून हळूच हात पसरत वर वर सारखायला लागली. त्या सूर्याला ती दान मागत होती. काय की आमासनी अन्न बनवायसाठी तू शक्ती दे म्हणत होती. हिरव्यागार ताबूस पानाची जाड पानं तयार झाली. हळूहळू त्याला फांद्या लागल्या. तिकडून चिंगे आली. चिंगे म्हणली, बघू कसलं आलंय झाड. असं म्हणत तिने 2-4 पानं तोडली. मला तिचा राग आला. मी एक ठोसा दिला तिला ठेवून. ते आय आय करत बाजूला झाली. तिचा गाल लाडू ठेवल्यागत फुगला.
मी झोपेतच ओरडलो, चिंगे चुकून लागलं, चिंगे चुकून लागलं, चिंगे मला माफ कर. मी उसंताना बघून श्यामीनं तोंडाव पाणी वतलं म्हणली, महादा उठ, अरे सूर्य डोसक्यावर येतोय तरी विपासरलाय, शाळेला नाही जायचं का? काय सुट्टी आहे काय आज? उठ, 7 वाजायला 10 मिनटं आहेत. 10 मिनटं म्हणस्तवर मी ताडकन उठलो, हातात राखुंडी घेतली आणि चिरलो. म्हणलं श्यामी चहाला ठेव. असं म्हणत मी 2-4 तांब्याची चिमणीची आंघोळ करून बी झाले. श्यामीनं चहा दिला, डबा भरला, निघालो तडक शाळेकडं आणि बाईंला भेटायला. श्रोते हो, हा होता ओढ ही लागली जीवा या कादंबरीचा 10वा भाग. 11वा भाग उद्या भेटूयात, उद्या पुढच्या भागासह.